धनंजय मुंडेंच्या पुनर्वापसीला सुप्रिया सुळेंचा विरोध आहे अशी सूत्रांची माहिती आहे। मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेतलं तर बीडमध्ये सुळे उपोषण करणार अशी सूत्रांची माहिती आहे। पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा असल्याची सूत्रांची माहिती आहे। कोकाटे प्रकरण सुरू असताना काल मुंडे आणि शहांची भेट हा योगायोग असं सुनील तटकरेंनी म्हटलंय। धनंजय मुंडेंनी शहांच्या भेटीसाठी आधीच वेळ मागितलेला होता असं तटकरेंनी म्हटलंय। काल संध्याकाळी माझं धनंजय मुंडेंशी बोलणं झाल्याची माहिती तटकरेंकडून देण्यात आली आहे। धनंजय मुंडे शहा भेटीवर सुनील तटकरेंकडून हे स्पष्ट करण्यात आलंय। धनंजय मुंडेंचा आणि माझा काल संध्याकाळी फोन झाला। अमित भाईंची त्यांनी वेळ 1 महिन्यापासून मागितलेली होती। त्यांचा एक साखर कारखाना आणि अन्य काही काम या संदर्भातला त्यांनी अगोदरच वेळ मागितली होती, ती नेमकी काल मिळाली। त्याच्यामुळे माणिकरांच्या बाबतीमध्ये कन्व्हिक्शनचा निर्णय परवा आणि काल भेट हा निवड योगायोग आहे। यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे असं मी काय त्या ठिकाणी मानत नाही। आणि मग मला धनंजयनी काय अमित भाईंच्या जवळ त्यांचा विषय होता त्या बाबतीत तपशीलवार चर्चा त्या ठिकाणी सांगितली। अमित शहा हे पक्ष फोडण्यामध्ये पटाईत असतात, माणसं फोडण्यामध्ये सत्तेचा वापर करून आमिष दाखवून। धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं की त्यांना मंत्रीपदी परत स्थानापन्न करणं हे फडणवीसांना सोपं नाही। खरं तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळ घेण्याबाबत कुठलीही चर्चा नाही। काल धनंजयजी मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांची पूर्वनियोजित भेट घेतली होती। माणिकरावजी कोकाटे यांचा राजीनामा आणि त्या भेटीचा काहीही संबंध नव्हता। सध्या तरी मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभागी करून घेणं याच्याबद्दल कुठलीही चर्चा नाही, याचा कुठलाही विचार नाही। तो सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचाच आहे। त्यामुळं अशा पद्धतीचे हवेत बाण मारणं हे संजय राऊत यांनी बंद केले पाहिजे। धनंजय मुंडे आणि अमित शहांची भेट मला वाईट वाटलं असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। अमित शहांनी धनंजय मुंडेंना भेट कशी दिली असा सवाल सुळेंनी केलाय। टोकाचे आरोप झालेली व्यक्ती देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेते असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। की काल जेव्हा ते भेटले या देशाच्या गृहमंत्र्यांना मला थोडंसं वाईट वाटलं। याचं कारण असं की ज्यांच्यावर इतक्या टोकाचे आरोप झालेले आहेत ते सिद्ध नाही झाले ते मी मान्य करते। आणि काल संतोष भाऊंनाचाही मला मेसेज आला, मीही त्यांना फोन केला। संतोष भाऊ कालच संतोष भाऊंचं सगळी फॅमिली ही अस्वस्थ होती काल आणि अजितदादांनी तिला शब्द दिला होता जे मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलं होतं की तू काळजी करू नकोस, तुझ्या वडिलांना आणि तुझ्या कुटुंबाला मी न्याय देईन। मला खरं तर आश्चर्य वाटलं की अमित भाईंनीही त्यांना भेट कशी दिली, काय कारण झालं माहिती नाही।